नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सुवर्णा भगत यांच्या कीर्तन सेवेने उजळला शहापूर। धेरंड दत्तजयंती उत्सव। अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर आणि धेरण ही संत परंपरेची महत्त्वपूर्ण गावे म्हणून ओळखली जातात। यावर्षी या दोन गावांमध्ये दत्तजयंतीचा वार्षिक उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। धेरण गावात दत्तजयंतीसोबत पारंपरिक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच दर्शनासाठी आणि यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। गावातील दत्त मंदिर परिसर, तलाव भाग आणि मुख्य रस्ते यात्रेच्या निमित्ताने सजवण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण धेरण गावात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण पसरले होते। शहापूर गावातील थळकरी, भोईर, मोकल, घरत आणि पाटील घराण्यांच्या पुढाकाराने दत्तजयंतीची पूजा, आरती आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले। धेरण गावातील तलाव परिसरातील दत्त मंदिरातही दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले। उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेले कीर्तन सेवेचे सादरीकरण कीर्तनकार सुवर्णा भगत यांनी मोठे शहापूर आणि धेरण या दोन्ही ठिकाणी एकत्रितपणे केले। भक्तिमय वातावरणात झालेल्या त्यांच्या कीर्तनास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। निवृत्तीदास साधक मंडळ यांच्या सौजन्याने आणि गुरुवर्य अमरनाथ भगत यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला। प्रकाश भगत, इंदुमती भगत, दिवाकर पाटील, धर्माजी भोईर, लीलाताई पाटील, कृष्णा पाटील, हरिभक्तपरायण संगीता पाटील, गुलाब पाटील, यशोदा पाटील, नरेश म्हात्रे, अन्नपूर्णा पाटील, अनिता पाटील, संगीता पाटील, केशरीनाथ भोईर, ललिता म्हात्रे तसेच निवृत्ती भगत यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला। या कीर्तन आणि यात्रेला पुढील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। सुधीर थळे, विजय भगत, प्रल्हाद मोकल, सतीश भगत, सतीश म्हात्रे, नंदन पाटील, भाग्यता पाटील, तुषार पाटील, श्रीकांत पाटील धेरण आणि PSI नरेंद्र भगत, धेरण व शहापूर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण लाभवले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटील सह तृप्ती भोईर, अलिबाग। आवाज महामुंबई या चॅनलसाठी आज मोठे शहापूर या गावामध्ये दत्त जयंती उत्सव हा मोठ्या धूमधडाक्यामध्ये इथे साजरा होत आहे। शहापूर गावामधील सुप्रसिद्ध असलेली प्रवचनकार, कीर्तनकार प्रथमच त्यांनी आज या शहापूर गावामध्ये कीर्तन केलेलं आहे। मी सुवर्णाताईंना विचारतो की आजच्या दिवशी तुम्हाला काय व्यक्त आयुष्यामध्ये जे काही साध्य करायचं होतं ती जगत असताना ती कमतरता आज या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेतून आज माझं हृदय किंवा मन आज झाले आणि वारंवार जोपर्यंत दत्तगुरूंची सेवा, पांडुरंग भगवंताची सेवा, या भगवंताची सेवा अशीच कायम माझ्याकडे घडत राहावी अशी या पांडुरंगाच्या चरित्राची माझ्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करत आहे। आज तुम्ही साधक आणि हा प्रथम कीर्तन केलेला आहे, आपण काय करतो? माझं शिक्षण 5वीपर्यंत झालेलं आहे, पण माझ्याबरोबर माझ्या कितीतरी मोठे उंचावर गेलेले माझे साधक आणि माझं नाव पुढे अजरामर करत आहे, याच्यामध्ये माझी छाती भरून उरलेली आहे। आणि मला असं वाटतं की मी आता गेलो तरी की ह्यांचं ज्ञानी आपल्या मला समाजासाठी जे केल्या ते आज इथं रुजलेलं आहे। या शहापूर गावामध्ये प्रयत्न केले त्याचा रुजले, या जमीन सुपीक आहे आणि जमीनमध्ये मशागत चांगली केली आणि त्याचं पीक भरभरून आलं असं बोला। ओके, आता मी जातो प्रकाश भगत यांच्याकडे। या पुढे जरा साहेब, आपण आज पहिल्यांदाच या कीर्तनरूपी सेवेला प्रथमच तुम्ही एक पुष्पांजली दिलेली आहे, तुम्ही पुष्प वाहिलेले